राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने 1 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या मोहिमेच्या माध्यमातून चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही याची पडताळणी केली जाणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद अधिक सुलभ करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे। महानगरांमध्ये विविध भाषिक चालकांमुळे निर्माण होणाऱ्या संवादाच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय अधिक ठोसपणे राबवला जात आहे। या उपक्रमासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे। मात्र केवळ मराठी भाषा येत नसल्याच्या कारणावरून परवाना रद्द केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रशासनाने दंडात्मक कारवाईसोबतच प्रोत्साहनाचा मार्ग स्वीकारत चालकांना भाषा शिकण्यासाठी संधी देण्यावर भर दिला आहे। मराठी शिकू इच्छिणाऱ्या चालकांसाठी आरटीओ कार्यालयांमध्ये प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणासाठी साहित्य संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असून चालकांना सोप्या पद्धतीने भाषा आत्मसात करता यावी यासाठी पुस्तिका आणि ई-पुस्तिका दिल्या जाणार आहेत। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चालकांना प्रमाणपत्र दिले जाईल, जे भविष्यात परवाना नूतनीकरणासाठी आवश्यक ठरणार आहे। 100 दिवस चालणाऱ्या या मोहिमेनंतर संपूर्ण अहवाल सादर केला जाणार असून त्याच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील। या उपक्रमामुळे प्रवाशांशी संवाद सुलभ होऊन सेवा गुणवत्तेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे।